नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला नागपूर जिल्हा पोलीस आयुक्तालयाचा म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट डीचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 2 मध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 26 बघा, दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे। जर दोन संख्या 3:4 या प्रमाणात असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती? तर आता लसावी आणि मसावी दिलेला आहे आणि त्या दोन संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे। तर यावरून आपल्याला त्यातली लहान संख्या शोधायची आहे। तर आता गणितात दिल्याप्रमाणे पहा काय असतं, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असतं, लसावी गुणिले मसावी हे सूत्र असतं। तर आपल्याला दोन संख्या ज्या आहेत तर त्या 3:4 या प्रमाणात दिलेल्या आहेत। तर आता त्या जर x प्रमाणात घेतल्या तर त्यातली पहिली संख्या 3x होईल म्हणजे लहान संख्या आणि दुसरी 4x म्हणजे मोठी संख्या। तर आता बघा, आता ह्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी या सूत्रात जर ठेवलं तर पहिली संख्या 3x दुसरी 4x बरोबर लसावी गुणिले मसावी, लसावी आहे 72 मसावी आहे 6 म्हणजे 6 गुणिले 72। आता 3 चौक किती येतं 12 आणि x गुणिले x किती येतं x वर्ग म्हणजेच 12x वर्ग बरोबर हे 6 गुणिले 72। मग x वर्ग बरोबर काय होईल, हे 12 तिकडे भागाकारात जाईल, हे 6 गुणिले 72 भागिले 12, 12 1 12 12 सण 72 म्हणजे x वर्ग बरोबर 6 गुणिले 6 36 म्हणजेच x बरोबर किती येणार आहे त्याचं वर्गमूळ 6 म्हणजे x ची किंमत किती आली 6। तर आपल्याला त्यापैकी लहान संख्या विचारलेली आहे। लहान संख्या काय आहे 3x आहे म्हणजे 3 गुणिले x ची किंमत 6, 6 3 किती 18 म्हणजे ती लहान संख्या कोणती असणार आहे 18 असेल। आणि मोठी जरी विचारली असेल तर 4 गुणिले 6 24 आली असती। तर ऑप्शन कशामध्ये दिले पहा, तर ऑप्शन सी मध्ये याचं आन्सर दिलेलं आहे 18। पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 27 बघा। तर आता इथे आपल्याला काय दिले आहे, जर 17/18 बरोबर a आणि 18/19 बरोबर b असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे, म्हणजे बरोबर पर्याय कोणता आहे तो आपल्याला इथे निवडायचा आहे। तर बघा, a ची किंमत दिली आहे 17/18 आणि b ची दिली आहे 18/19। तर देखील मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, जेव्हा अंश आणि छेद यामध्ये 1 चा फरक असतो, बघा इथे 17 आणि 18 मध्ये 1 चा फरक आहे, इथे 18 आणि 19 मध्ये देखील 1 चा फरक आहे। तर तेव्हा जो अपूर्णांक ज्याचा अंश मोठा तो मोठा असतो। मग इथे जर तुम्ही पाहिलं तर 18/19 म्हणजे इथे b जो अपूर्णांक दिला 18/19 तो मोठा असणार आहे आणि लहान कोणता असणार आहे 17/18। तर त्यानुसार आता बघा, म्हणजे b मोठा आहे तर आता इथे b लहान दिलेला आहे, म्हणजे हे ऑप्शन ए तर चुकीचं झालं कारण 18/19 हा अपूर्णांक मोठा आहे। दुसरं बघा ऑप्शन बी a वजा b इज लेस दॅन 0। तर बघा a वजा b म्हणजे 17/18 मधून 18/19 गेले म्हणजे हे लहानातून जर मोठी संख्या वजा केली तर काय वजामध्ये उत्तर येतं आणि वजामध्ये उत्तर आलेलं ते शून्यपेक्षा जे आहे तर ते लहान असतं। तर हे बरोबर दिलेलं आहे आपल्याला इथे a वजा b बरोबर लेस दॅन 0 म्हणजे मायनसमध्ये याचं उत्तर येणार, हे योग्य दिलेलं आहे। तर इकडे बघा a/b बरोबर 17/19। तर बघा हे 17/18 आहे आणि ते जर भागिले b जर केलं तर 18/19 म्हणजे हे खालचं 19 वर जाईल म्हणजे 19 गुणिले 17 भागिले 18 गुणिले 18 असं गुणोत्तर येतं। तर हे देखील चुकीचं दिलेलं आहे। ab बरोबर 19/17। बघा ab म्हणजे काय 17/18 गुणिले b ची किंमत किती आहे 18/19। तर यांची जर गुणाकार केला तर हे 18 कट होतं राहतं काय 17/19, पण आपल्याला इथे 19/17 दिले, उलटं दिलेलं आहे म्हणून हे देखील ऑप्शन डी चुकीचं आहे। म्हणजे योग्य काय आहे फक्त ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे a वजा b इज लेस दॅन 0 हे योग्य उत्तर असेल, कारण b हे a पेक्षा मोठा आहे म्हणून तेच या पर्यायामध्ये अचूक बसतं, ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 28। तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे पहा, तर वर्गमुळामध्ये 0.0625 भागिले x वर्ग बरोबर 0.05 तर x बरोबर किती? तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता वर्गमूळ जर काढलं 0.0625 आणि x वर्गाचं तर बघा 0.0625 हे कशाचं येतं 0.25 म्हणजे 0.25 गुणिले 0.25 केलं तर 0.0625 म्हणजे हे कशाचं वर्गमूळ आहे 0.25चं
वर्गमूळ म्हणजे त्याचं वर्गमूळ 0.25 येतं. 0.25चा वर्ग येतो 0.625 आणि x वर्गचं वर्गमूळ x होतं. म्हणजे हे खाली x आलं. बरोबर हे 0. किती दिलेलं आहे 0.5. तर आता हे ते काय होईल x हे इकडे जाईल आणि हे 0.05 हे इकडे भागाकारात येईल. म्हणजेच तर याप्रमाणे हे होईल. x तिकडे गेलं 0.05 इकडे आलं. तर बघा हे ते पॉईंटच्या पुढे 2 घरं आहेत, पॉईंटच्या पुढे 2 घरं आहेत. म्हणजे दोघाला जर 100ने गुणलं तर वर 100ने गुणलं 0.25ला ते 25 येतं. खाली 0.05ला 100ने गुणलं तर ते 5 येतं. म्हणजे 25 भागिले 5. 5 एके 5, 5 5 25 किती आलं 5. म्हणजे x ही किंमत किती आली 5. तर आपल्याला तेच शोधायचं होतं. बघा 5 हे पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. तर आता इथे काय दिलेलं आहे त्रिकोणाच्या 2 कोनांची मापे दिलेली आहेत तुम्हाला. एक आहे 68.8, दुसरं आहे 57.2 असल्यास तिसऱ्या कोनाची माप किती. तर बघा त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. तर त्यातले 2 कोन दिलेत. मग आता ह्या 2 कोनांची बेरीज करून ती जर 180 मधून वजा केली तर आपल्याला तिसऱ्या कोनाचे उत्तर मिळेल. तर आता 68.8 आणि 57.2 यांची जर बेरीज केली तर ती किती येते 126. म्हणजे हे 126 जर 180 मधून वजा केले तर किती राहतात 54 राहतात. म्हणजे तिसऱ्या कोनाचं माप किती असणार आहे 54 अंश. बघा 54 अंश हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. खालील समानतेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती 2 चिन्हे क्रमाने येतील. म्हणजे हे 98 बरोबर. आता 98 बरोबर 2 प्रश्नचिन्ह 8 प्रश्नचिन्ह 12. तर बघा 98 आपल्याला उत्तर आणायचं आहे. तर आता इथे 2 चिन्ह प्रश्नचिन्हा जागी भरायची आहेत. तर आता पहिलं जर इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा 12 8 किती असतं. इथे जर गुणाकार चिन्ह घेतलं बघा 8 गुणवले इथे 12 केलं 12 8 96 आणि इथे जर अधिक केलं 2 म्हणजे 2 अधिक 12 8 96 म्हणजे 2 अधिक 96 किती येतं 98 येतं. म्हणजे चिन्हे काय घ्यावे लागतील इथे अधिक आणि इथे गुणवले. म्हणजे सुरुवातीला अधिक आणि नंतर गुणवले. मग अधिक आणि गुणवले जर 4 ऑप्शनमध्ये पाहिजे तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31 बघा. तर इथे काय दिलेलं आहे आता म्हणीवरती आधारित प्रश्न आहे बघा मराठी व्याकरणवर. तर खालीलपैकी समान अर्थाच्या म्हणी ओळखा. तर आता इथे म्हणी आणि त्याचा अर्थ देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर इथे 4 म्हणी दिलेल्या आहेत. तर बघा पहिली म्हण काय आहे पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. म्हणजे थोड्याशा म्हणजे काय ते मिळकतीसाठी जास्त काम करणे म्हणजे पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा असं त्याला आपण म्हणतो. त्याप्रमाणे शेराचं सव्वा शेर. म्हणजे जो कोणी एखादा शेर बनवून पाहतो त्याला सव्वा शेर कोणतरी भेटत असतो असं आपण म्हणतो शेराचं सव्वा शेर. म्हणजे ह्याचा अर्थ देखील ह्याचा वेगळा ह्याचा वेगळा. सीचा बघा काय अर्थ आहे चोराच्या मनात चांदणे. म्हणजे चोर जो असतो तर त्याने कोणतीही बघा त्याने वाईट काम केलं असं चोरी करण्याचं त्याच्या मनात काहीतरी शंका असतेच आपल्याला पकडण्याची कोणतरी पकडेल कधी कधी त्या मनात राहतच असतं म्हणून आपण चोराच्या मनात चांदणे म्हणतो. त्याप्रमाणे आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे थोडं तर काहीतरी द्यायचं आणि त्याच्याकडून जास्त घ्यायचं. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं पै दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा म्हणजे थोड्या कामात म्हणजे थोड्या किमतीत जास्त काम करून घेणे. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा त्याचाच अर्थ होतो आवळा देऊन कोहळा काढणे. ह्या दोघांचे अर्थ जे आहेत तर ते मॅच होतात 1 आणि 4चे. म्हणजेच आपलं याचं उत्तर काय असणार आहे समान अर्थाच्या म्हणी जर पाहिलं तर दोघांचे अर्थ समान निघतात 1 व 4चे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32 पहा. तर देवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजे सतत म्हणजे नितांत रात्र दिवस जो चालू असतो दिवा. तर या शब्दसमूहासाठी समर्पक शब्दाची निवड करायची आहे. तर देवापुढे आपण जो दिवा लावतो तर ते साधा दिवा लावतो त्याला आपण समई म्हणतो. पण समई काही वेळाने शांत होते. पण बघा दिवा जो असतो सतत तेवत राहणारा त्याला काय म्हटले जाते नंदादीप. म्हणजे देवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजेच काय असतो नंदादीप. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33 पहा. रायगड किल्ला प्रचंड आहे या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. म्हणजे रायगड किल्ला कसा आहे भव्य दिव्य आहे म्हणजे प्रचंड आहे. म्हणजे हे प्रचंड हे काय झालं यातलं किल्ल्याचा गुण दाखवला कसा आहे तो भव्य आहे प्रचंड आहे. पण ते काय तर नामानंतर वापरले ते म्हणजे त्याला काय म्हणतो आपण विधी विशेषण म्हणतो. आणि हे रायगडच्या अगोदर विचारलं असतं प्रचंड आहे
रायगड किल्ला असं जर आलं असतं तर ते अधिविशेषण झालं असतं. म्हणजे नामाच्या नंतर जे विशेषण वापरलं जातं तर त्याला विधिविशेषण असे म्हटले जाते. म्हणजे इथे काय दिलेलं आहे वाक्यामध्ये, विधिविशेषणाचा प्रकार दिलेला आहे. म्हणजेच ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34 पहा. खालीलपैकी केवल प्रयोगी अव्यय ओळखा. तर आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच काय, आपल्या तोंडातून उद्भवणाऱ्या ज्या भावना असतात तर त्यालाच आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. म्हणजे अहाहा, अबब, वाह वाह, अरेच्चा, अरे रे असे जे शब्द आपल्या तोंडातून उत्स्फूर्तपणे म्हणजे अचानकपणे एखादी गोष्ट किंवा समोर एखादा प्रसंग घडला की त्या ऑटोमॅटिक येतात तर त्याला आपण काय म्हणतो, केवल प्रयोगी अव्यय, जे की ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आहाहा, अबब, वाह वाह, अरे बा असे शब्द आपल्या तोंडातून निघतात अचानकपणे तर त्याला केवल प्रयोगी अव्यय असे म्हटले जाते. किंवा अथवा अन्यथा हे उभयान्वयी अव्यय आहेत, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35 पहा. जो, जी, जे, ज्या ही टिंबटिंब सर्वनामे आहेत. तर जो, जी, जे, ज्या हे काय आहेत तर संबंध दर्शवतात. म्हणजे ही संबंधित सर्वनामे आहेत. म्हणजे सर्वनामाचा प्रकार विचारला आहे. जो, जी, जे, ज्या हा, ही, हे, ह्या हे दर्शक सर्वनामे असतात. आत्मवाचक मी, स्वतः, निज हे आत्मवाचक असतात. अनिश्चित म्हणजे काय, ज्याचं निश्चित आपण सांगू शकत नाही त्याला अनिश्चित. म्हणजे वाक्यात जर कोण, कोणास असे जे शब्द येतात पण ते कशासाठी आले ते निश्चित आपल्याला सांगता येत नाही. प्रश्न त्यात विचारलेला नसतो तरी पण ते शब्द येतात कोण, कोणास, तर त्याला आपण काय म्हणतो, अनिश्चित सर्वनामे म्हणतो. तर जो, जी, जे, ज्या ही काय आहेत तर ती संबंधित सर्वनामे आहेत, जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36 पहा. तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, विधान आणि त्याच्यावरती अनुमाने दिलेली आहेत. तर बघा 2 विधाने दिलेली आहेत इथे. तर पहिलं विधान काय आहे, सर्व कागद झाडे आहेत. तर आता इथे आपण वाचत आपण गणित सोडूया. सर्व कागद, आता सर्व कागदाला आपण काय म्हणूया, के म्हणूया. सर्व कागद त्याला आपण के म्हणू. सर्व कागद काय आहेत, झाडे आहेत. म्हणजे सर्व कागद जे आहेत तर ते झाडे आहेत, अशी झाडे येणार. झाडेला आपण झेड म्हणूया, कागदला के आणि झाडेला झेड. आता पुढचं वाक्य काय, सर्व झाडे दगड आहेत. आता सर्व झाडे दगड आहेत, मग हे सर्व झाडे हे दगडच्या मध्ये येणार. दगडला आपण काय म्हणूया, डी म्हणूया. हे दगड आले. तर आता अनुमान काय दिले बघा, सर्व झाडे कागद आहेत. आता सर्व झाडे कागद आहेत का, नाही, कारण काही झाडे इथे तुम्हाला दिसत आहे, काही दगड देखील आहेत. म्हणजे अनुमान 1 तर इथे चुकीचं ठरतं. अनुमान 2 बघा, सर्व कागद दगड आहेत. सर्व कागद दगड आहेत. बघा दगड पण आहेत आणि इथे काही झाडे पण आहेत असं दिले. म्हणजे सर्व कागद दगड आहेत हे देखील अनुमान चुकीचे ठरतं. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे योग्य. तर बघा इथे अजून असा एक तर्क निघू शकतो. बघा सर्व कागद दगड आहेत, म्हणजे सर्व कागद हे दगड, म्हणजे संपूर्ण दगडामध्ये सर्व कागद आले आहेत. म्हणजे हे अनुमान जर पाहिलं तुम्ही तर ते योग्य ठरतं. मग आता दिलेल्या जर तुम्ही म्हणजे अनुमानावरून जर पाहिलं किंवा दिलेल्या विधानावरून पाहिलं तर सर्व कागद जे आहेत तर ते दगड आहेत हे योग्य ठरतं. पण सर्व झाडे कागद आहेत हे चुकीचं ठरतं. हे उलटं होतं, कारण कागद जे आहेत तर ते झाडे, सर्व कागद झाडे आहेत असं दिले, पण सर्व झाडे कागद आहेत असं कुठं म्हटलेलं नाही. फक्त अनुमान 1 जे आहे तर ते चुकीचं ठरतं. थोडं करेक्शन करा. आणि अनुमान 2 जे आहे तर ते तर्कसंगत आहे. म्हणजे सर्व कागद जे आहे तर ते काय आहेत, दगड आहेत. दगडांमध्ये सर्व कागद येतात, म्हणून हे अनुमान योग्य ठरतं. दिलेल्या म्हणजे व्हेन डायग्राम काढले तर हे अनुमान 2 फक्त बरोबर येईल. म्हणजे ऑप्शन बी फक्त 2 बरोबर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37 पहा. तर आता इथे काय दिलेलं आपल्याला, धातू, सोडियम, सल्फर या घटकांमधील संबंध दर्शवणारी कोणती व्हेन आकृती योग्य ठरेल. बघा धातू, सोडियम आणि सल्फर. तर आता सोडियम आणि सल्फर हे काय आहेत, 2 धातू आहेत. धातूमध्येच हे दोघे येणार आहेत. तर आता धातूमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सोडियम आणि सल्फर हे थोडे थोडे एकमेकांमध्ये मिक्स असतात. कोणते, सोडियम आणि सल्फर. म्हणजे इथे जर पाहिलं तर या पद्धतीने डायग्राम येणार आहे. तर धातूमध्ये हे दोन्ही येतात, सोडियम आणि सल्फर, आणि ते दोघे देखील थोडे एकमेकात असतात, म्हणून हे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तर ते योग्य आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 38 पहा. एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या 30 आहे व त्यांच्या पायांची संख्या 96 आहे. तर मोर आणि ससे यांची अनुक्रमे संख्या किती. तर बघा सशाला किती पाय असतात, 4 पाय असतात.
आणि मोराला किती असतात 2 असतात. मग 4 पायांचे प्राणी म्हणजे ससे, 4 पायांचे प्राणी म्हणजेच काय ससे, हे काढण्यासाठी सूत्र असतं. 4 पायांचे प्राणी बरोबर काय असतं तर पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागिले 2. तर आता आपल्याला काय दिले बघा, पायांची दोघांच्या मिळून संख्या किती दिली आहे 96, म्हणजे पायांची संख्या 96 वजा दोघांची एकूण संख्या म्हणजे डोक्यांची संख्या 30 आहे, त्याची दुप्पट 30 दोन्ही 60 भागिले 2. हे जर केलं तर आपल्याला सशांची म्हणजे संख्या कळेल, 4 पायांच्या प्राण्यांची संख्या. 90मधून 60 गेले, राहिले किती 36. 36 भागिले 2 केलं तर किती येतं 18. म्हणजे 18 हे काय झालं तर सशांची संख्या आली. मग 18 जर ससे असतील आणि एकूण प्राणी 30 आहेत, मग 30मधून जर हे 18 गेले, राहिले किती 12. तर 12 हे काय असणार आहेत मोर असणार आहेत, म्हणजे 12 मोर आणि 18 ससे. बघा 18 पाय आहेत, मग 18 चोक 72 आणि 12 दोन्ही 24, 72 आणि 24 96, म्हणजे बरोबर येतं. म्हणजे 12 आणि 18 कशामध्ये दिलेलं आहे तुम्हाला तर बघा अनुक्रमे विचारले. मोर आहेत 12, ससे आहेत 18, म्हणजे 12 सुरुवातीला नंतर 18 हे ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे. बघा डीमध्ये 18 आणि 12 हे पण योग्य दिले, पण इथे काय आपल्याला पहिल्यांदा मोर म्हटले, मोरांची संख्या आहे 12, म्हणजे सुरुवातीला 12 पाहिजे म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39 बघा. संदीपला 3 बहिणी व 3 भाऊ आहेत. संध्याला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. सचिन संध्याचा भाऊ आहे व संदीपची बहीण सरला आहे. तर सर्वात जास्त भाऊ खालीलपैकी कोणाला आहेत. तर बघा आता गणित दिल्याप्रमाणे वाचतच आपण हे सॉल्व करू. तर बघा हा कोण आहे संदीप आहे. संदीप म्हणजे जे पुरुष आहेत त्याला आपण चौकोन करूया. ह्याला किती बहिणी आहेत, संदीपला 3 बहिणी आहेत, म्हणजे 1 2 3, ह्या संदीपला 3 बहिणी आहेत आणि 2 भाऊ आहेत. म्हणजे भाऊ आहेत तर ते चौकोनमध्ये करू, म्हणजे हे संदीपला 3 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. संध्याला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. तर आता संध्या हे गोलमध्ये येईल कारण ती मुलगी आहे म्हणून आपण गोल धरूया. ही संध्या आहे. संध्याला काय दिले 2 बहिणी, ह्या संध्याच्या 2 बहिणी 1 आणि 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. तिला किती 1 2 आणि 3 भाऊ आहेत संध्याला. तर सचिन संध्याचा भाऊ आहे. बघा सचिन संध्याचा भाऊ आहे, मग ह्यातला एक सचिन असेल. ह्यातला कोण आहे तो सचिन संध्याचा भाऊ आहे व संदीपची बहीण सरला आहे. संदीपची बहीण कोण आहे, एक सरला नावाची त्याची बहीण आहे. तर सर्वात जास्त भाऊ खालीपैकी कोणाला आहेत. तर बघा सर्वात जास्त भाऊ पाहिले तर इथे कोण आहे, दुसरी संध्याला किती 3 भाऊ दिलेले आहेत. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या तिघींना पण इथे 3 भाऊ आहेत. तर बघा इथे आपलं एक करेक्शन करायचं राहिलं. संदीपला किती 3 बहिणी 3 भाऊ आहेत, म्हणजे इथे आपण 2च भाऊ दिलं तर हे 3 भाऊ आहेत. सर्वात जास्त जर पाहिलं तर हे संदीपची बहीण कोण आहे, तर संदीपची बहीण सरला आहे. मग ही सरला आहे, मग सरलाला एकूण संदीप सहित अजून 3 भाऊ म्हणजे एकूण 4 भाऊ आहेत. आणि हिला 3च भाऊ आहेत. कोणाला तर संध्याला. तर आपल्याला सर्वात जास्त भाऊ विचारले तर बघा संदीपची बहीण सरला आहे, म्हणजे सरलाला संदीप सोडून इतर 3 भाऊ म्हणजे टोटल 4 भाऊ आले. म्हणजे सरला या प्रश्नाचं उत्तर असेल. तर सरला हे पर्याय क्रमांक एमध्ये दिलेलं आहे. सर्वात जास्त भाऊ जे आहेत तर ते सरलाला आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 40 पहा. शेजारच्या व्यक्तींची ओळख करून घेताना एक स्त्री म्हणाली, म्हणजे शेजारची म्हणजे नातेसंबंधावरती प्रश्न आहे बघा. तर शेजारच्या एका व्यक्तीची ओळख करून घेताना एक स्त्री म्हणते, त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलते एक मुलीचे. आता तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे कोण असणार आहे, तीच असणार आहेत. म्हणजे त्याचे वडील हे माझ्या वडिलाच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. म्हणजे कोण झाले, हे तिचेच सासरे आहेत. तर ते त्या स्त्रीचे त्या पुरुषाचे नाते काय आहे, म्हणजे तो सासरा तिचा झाला, म्हणजे त्याच्या नवऱ्याचा वडील झाला. म्हणजे ती कोण असणार आहे, सून आणि सासरे दोघं. ती त्या व्यक्तीची कोण असणार आहे, सून असणार आहे. तर सून सासरा हे तुम्हाला ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे, म्हणजे फिरून फिरून त्यांनी विचारलेलं आहे बघा. तर सॉरी करेक्शन करा, कोण असणार आहेत, नवरा बायको असणार आहेत. म्हणजे काय म्हणते ती, त्याचे वडील म्हणजे तो जो कोण व्यक्ती आहे त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलीचे. म्हणजे माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी मी. तर माझ्या मुलीचे सासरे आहेत, म्हणजे तिचे सासरे आहेत त्या व्यक्तीचे वडील. आता त्या व्यक्तीचा वडील तिचा सासरा असेल तर तो व्यक्ती तिचा नवरा असणार आहे. म्हणजे ते दोघे कोण आहेत, नवरा बायको आहेत. थोडं करेक्शन करा. तर नातेसंबंधावरती असे फिरून प्रश्न विचारले जातात. तर जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा काय करायचं, आपल्या नात्यांमध्ये ठेवून बघायचं, म्हणजे उत्तर तुम्हाला मिळायला हे सोपं जातं. पुढील प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 41 पहा. 2024 समर ऑलिम्पिक्स स्पर्धा टिंबटिंब या शहरामध्ये पार पडत आहेत. बघा त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर पॅरिस ऑलिम्पिक झालं होतं 2024ला. भारताला एकूण 6 पदके देखील मिळाली होती. तर हा त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तुम्ही सध्याचे जे करंट आहेत स्पोर्टशी संबंधित, ज्या अमेरिकन टेनिस किंवा ग्रँड स्लॅम ज्या स्पर्धा होतात टेनिसशी संबंधित, त्यावरती बघा हमखास एखादा तरी प्रश्न विचारला जातो किंवा खेळाडू त्याच्या संबंधित खेळ. जास्त करून आता सध्याला भारताचे जे खेळाडू आहेत त्यांच्यावर नजर तुम्ही ठेवा. म्हणजे किमान तो खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे एवढं तरी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यावरून देखील तुमचं उत्तर निघू शकतं. तर पॅरिस ऑलिम्पिक झालं होतं 2024ला. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. नागपूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे कटक मंडळ म्हणजे कंटोन्मेंट बोर्ड अस्तित्वात आहे. तर नागपूर जिल्ह्यामध्ये कुठे आहे? कामठी या ठिकाणी आहे. बघा एकूण आपल्या भारतामध्ये 62 कटक मंडळ आहेत. त्यातल्या महाराष्ट्रामध्ये 7 आहेत, पुण्यामध्ये 3 आहेत, नागपूरमध्ये 1 आहे, देवळाली नाशिक येथे आहे, त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 आहे. म्हणजे ह्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर एकूण 7 कंटोन्मेंट बोर्ड म्हणजे त्याला आपण लष्करी छावण्या म्हणतो. तर त्यापैकी कामठी नागपूर येथे 1 आहे. हे देखील लक्षात ठेवा. लष्करांची राहण्याची छावणी असते तर त्याला कंटोन्मेंट बोर्ड असे म्हटलेलं असतं. आणि त्याच्यावर जे नियंत्रण असतं तर ते केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचं त्याच्यावरती म्हणजे अप्रत्यक्ष नियंत्रण असतं कंटोन्मेंट बोर्डवरती. एकूण 7 आहेत, त्यापैकी नागपूरमधील कामठी आहे. ऑप्शन ए. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43 पहा. तर आपल्या राज्य म्हणजे ह्याच्यावरती प्रश्न आहे राज्यशास्त्रावरती. राज्यपाल यांना पदाची व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर बघा आपल्या इथे आत्ता जर तुम्ही पाहिलं तर राज्यपाल नवीन ज्या आहेत, तर बघा जेव्हा नवीन राज्यपाल नियुक्त होतो तर त्याला गोपनीयतेची शपथ कोण देतात? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. म्हणजे जे राज्याचं म्हणजे उच्च न्यायालय असतं हायकोर्ट, त्याचे जे मुख्य न्यायाधीश मुख्य जज असतात तर ते राज्यपालांना शपथ देतात. आणि राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? आपले भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देतात. केंद्रामध्ये सरन्यायाधीश आणि राज्यामध्ये हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश. हे लक्षात ठेवा. तर ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. राज्यपालांना पदाची व गोपनीयतेची शपथ मुख्य न्यायाधीश देतात उच्च न्यायालयाचे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44 पहा. तर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन टिंबटिंब या शहरात होते. तर आता ज्या जिल्ह्याचा पेपर आहे त्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच नागपूरमध्येच जे आहे तर ते हिवाळी अधिवेशन भरलं जातं. आणि उन्हाळी आणि पावसाळी हे मुंबईमध्ये होतं. म्हणजे एकूण 3 अधिवेशने होतात. इतर राज्यांमध्ये पाहिलं तर 2 होतात, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हिवाळी आपल्या 2 राजधानी आहेत ना, उपराजधानी नागपूर आहे म्हणून तिथे एक हिवाळी अधिवेशन असतं. आणि उन्हाळी आणि पावसाळी हे दोन्ही अधिवेशने मुंबईत होतात. तर ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. हिवाळी अधिवेशन जे आहे तर ते नागपूर या जिल्ह्यात होतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45 पहा. विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैध राहते? तर बघा विधिमंडळाचा किंवा केंद्रामध्ये लोकसभेचा, बघा केंद्रामध्ये म्हणजे संसदेचा सदस्य नसताना देखील जर मंत्रिपद एखादे मिळालं, केंद्रात मिळो किंवा राज्यात मिळो, तर ते जास्तीत जास्त किती 6 महिन्यापर्यंत वैध असतं. 6 महिन्यात जर ती एखादी मंत्री झालेली व्यक्ती राज्यसभेत किंवा केंद्रामध्ये जर पाहिलं राज्यसभेत किंवा लोकसभेत निवडून जर आली नाही तर तिला ते पद सोडावं लागतं. आणि राज्यामध्ये पाहिलं तर विधानसभा किंवा विधान परिषद हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्याचे जर सदस्य नसेल 6 महिने जास्तीत जास्त, तर ते 6 महिन्यापर्यंत त्याचं पद राहतं व नंतर ते निघून जातो आपोआप. म्हणजे 6 महिन्यापर्यंत त्याचे काळ दिलेला आहे. म्हणजे विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद त्याला मिळालं तर ते जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत वैध राहतं. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46 पहा. भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते? तर आता पीक आणि त्याचं उत्पादन या संबंधित हा प्रश्न आहे. तर बाजरीचं जे उत्पादन आहे तर भारतामध्ये सर्वात जास्त राजस्थान या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं. राजस्थान या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये आपल्या ज्वारीचं उत्पादन असतं. ज्वारीचे कोठार आपण म्हणतो. महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे हे देखील लक्षात ठेवा. तर महाराष्ट्र जिल्ह्यात ज्वारीचं होतं आणि राजस्थानमध्ये बाजरीचं उत्पादन सर्वात होतं हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. जग प्रसिद्ध मसई मारा राष्ट्रीय अभयारण्य
कोणत्या देशामध्ये आहे? तर जगप्रसिद्ध कोणतं अभयारण्य विचारले? मसई मारा राष्ट्रीय अभयारण्य असं विचारलेलं आहे. तर केनिया या देशामध्ये जगप्रसिद्ध मसई मारा हे राष्ट्रीय अभयारण्य आहे. कोणत्या? केनिया या देशामध्ये आहे बघा. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. यापैकी कोणत्या राज्याला भारताचे सिकंदर म्हणून ओळखले जाते? कोणता असा राजा होता तर त्याला भारताचे सिकंदर म्हणून ओळखलं जात होतं? तर कोण होता तो? राजा समुद्रगुप्त. तर या राजा समुद्रगुप्तालाच भारताचा सिकंदर, म्हणजे सिकंदर जसा जग जिंकायला निघालेला तसा राजा समुद्रगुप्त हा देखील संपूर्ण भारत जिंकायला निघालेला होता, म्हणून त्याला भारताचा सिकंदर म्हणून ओळखले जाते. कोणाला? राजा समुद्रगुप्त यास. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे? तर बघा, संसदेची जी नवीन इमारत झाली म्हणजे करंट अफेअरचा हा प्रश्न होता, त्यामध्ये जर पाहिलं तर एकूण 888 जे आहेत तर ते लोकसभेच्या जागा आहेत, म्हणजे त्या कक्षामध्ये आसन आहेत. म्हणजे भविष्याचा विचार करून ते बांधलेलं आहे. भविष्यात आता लोकसंख्येनुसार जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना होईल तेव्हा जे आहे तर त्या जागा वाढतील लोकसंख्येनुसार. 2026 नंतर ते होणार आहे. तर त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर एकूण 888 एकूण बसतील लोक एवढे आसन क्षमता आहे लोकसभा कक्षामध्ये. म्हणजेच ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50 पहा. भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर आता बॉक्साईट म्हणलं का सर्वांचा कल जो आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याकडे जातो. तर बघा हे ते काय म्हटले? उत्पादन म्हटले. उत्पादन साठे जरूर तुम्ही पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त बॉक्साईटचे साठे आढळतात महाराष्ट्रामध्ये. पण उत्पादन जर पाहिलं तर बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन जे आहे तर ते कोणत्या राज्यात होतं? ओडिसा राज्यात. हे इथे मुले फसतात. तर ओडिसा हे ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. सर्वाधिक उत्पादन बॉक्साईटचं ओडिसामध्ये होतं, पण साठे जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत. म्हणजे ऑप्शन ए ओडिसा या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो, आपला नागपूर शहर पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट डीचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहिलेला आहे. तर या भाग 2 मध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.